नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 काल बैठक झाली शेतकरी मित्रांनो. काल बैठकीमध्ये काय घडलं आणि जी आर पण आलेला आहे शेतकरी मित्रांनो. पाहूया, आपण बोलूया आज त्याच विषयी. कोणाला कर्जमाफी होईल, कोणाला कर्जमाफी नाही, कोणत्या बँकेची कर्जमाफी होईल, या सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो. जी आर आलेला आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या अनेक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदती परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाहीत. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाची विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्वक शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30/10/2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दिनांक 30/4/2026 रोजी शासनाचा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात सादर करताना राज्यातील दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाख पर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी, तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली आहे. वरीलप्रमाणे शासनाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकारी समितीने सादर केलेल्या अहवालात शासनास अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा सुचवल्या आहेत. समितीने सुचवलेल्या दीर्घकालीन सुधारणांमध्ये प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारसी केल्या आहेत. आता समितीने केलेल्या अल्पकालीन उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय बघूया शेतकरी मित्रांनो. बघा, उपरोक्त प्रस्तावाने नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्री बैठकीत राज्यातील बाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा तपशील खालीप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो. बघा, योजनेचा तपशील काय आहे. या योजनेत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात आले आहे. आता कर्जमुक्ती बघा, आता या कर्जमुक्तीत कोणते शेतकरी पात्र आहेत हे आपल्याला कळेल बघा. ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹1,00,000 2,00,000 पर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 पर्यंत कर्जमुक्तीचे लाभ देण्यात येईल. शेतकरी मित्रांनो बघा, तुमचे कर्ज जर या तारखेवाईज असेल, शेतकऱ्यांनी या तारखेपर्यंत उचलले असेल नाही का, आणि जमिनीचे क्षेत्र न विचारात घेतात. आता जमिनीचा मुद्दा गायब झाला आहे शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना 2,00,000 पर्यंतचं कर्ज माफ होईल. 2,00,000 पर्यंतचं शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल. आता बघूया, दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2000 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेला व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2,00,000 पर्यंत असल्यास त्यांच्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठित कर्ज याची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांचा एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेईन प्रति शेतकरी ₹2,00,000 मर्यादेपेक्षा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेला अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठन केलेला थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्याचा त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता बघूया शेतकरी मित्रांनो, एक वेळ समझोता. आपण आता कर्ज बघितलं, तारखा बघितला, आता एक वेळ समझोता काय आहे बघा. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेला अल्पमुदत पीक कर्जा खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम दिनांक 2,00,000 पेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्यांनी प्रथम ₹2,00,000 पेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2,00,000 रकमेचा लाभ देण्यात येईल. आता प्रोत्साहन लाभ बघूया शेतकरी मित्रांनो. वित्तीय शिथिलता प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेवर यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेली शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा हेतूने प्रति शेतकरी ₹50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26
व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ₹50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. आता बघूया शेतकरी मित्रांनो, आता वरील सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे. बघा, सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निष्कर्ष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँक, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पुरवठाधारक सहकारी संस्थांनी त्याच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निष्कर्षावर पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॉक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांनी नोंदणी अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. बघा, कोण कोण पात्र असणार नाहीत. महाराष्ट्रातील राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरिक स्थानिक संस्थाचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरसेवक हे पात्र असणार नाही. शेतकरी मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला ही योजना लागू होत नाही. राज्य व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ व अनुचित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीस ही योजना लागू नाही. शेतीबाह्य उत्पादन संस्थेतील अधिकार आयकर भरणाऱ्या व्यक्तीस, बघा, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्नेत्रातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीस ही योजना नाही. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होता GR. ह्या GR मध्ये असे सांगितलेले आहे कोण पात्र आहे आणि कोण पात्र नाही. तर तुम्हाला माहिती कळली असेल तर शेतकरीपर्यंत ह्या व्हिडिओ शेअर करा. आणि ह्या GR अजूनही बँकेकडे यायचा आहे. फक्त या GR आहे 30 तारखेला योग्य निर्णय लागेल. शेतकरी मित्रांनो, तर पुन्हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद. जय जवान जय किसान.